जय भीम सर्वांना. आपण जाणूनच आहात की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी जळगाव येथे जिल्हाभरातील सुशिक्षित, बेरोजगार, कुशल अकुशल कामगार तसेच मुख्यमंत्री उद्योग योजना असेल, CMGP असेल किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडून विविध असणाऱ्या योजना असतील, या योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार मिळवण्याचा प्रयत्न करणारे युवक असतील किंवा स्थानिक पातळीवर जिल्हाभरात असलेल्या जामनेर, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव अशा ठिकठिकाणी असलेल्या MIDC आणि या MIDC मध्ये असलेले प्रकल्प आणि या प्रकल्पांमध्ये असलेले स्थानिक बेरोजगार युवक यांच्या रोजगाराचे प्रश्न असतील किंवा गेल्या 2 दिवसामध्ये मला अनेक ठिकाणावरून या संदर्भामध्ये कॉल आले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये आम्हाला कशा पद्धतीने डावलण्यात येत आहे याविषयी युवक माझ्याशी बोलत आहेत. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे की चाळीसगाव तालुक्यामध्ये, चाळीसगाव शहरात असलेल्या MIDC मध्ये मित्तल यांचा असलेला प्रोजेक्ट असेल, त्या प्रोजेक्टमध्ये स्थानिक रोजगारांना डावलून त्या ठिकाणी बाहेरील रोजगार त्या ठिकाणी आणले जात आहेत, मजूर त्या ठिकाणी आणले जात आहेत. स्थानिक युवकांना मात्र त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येत नाही. पगाराच्या संदर्भामधले खूप सारे प्रश्न आहेत की पावतीवर पगार हा 22 ते 25 हजाराचा दिसतो, हातात मात्र 13-14 हजारच देतो, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. जळगाव शहरामध्ये देखील या पद्धतीचे प्रश्न MIDC आणि अनेक ठिकाणावरून माझ्याकडे कॉल आलेले आहेत. त्यासोबतच दीपनगर प्रकल्पग्रस्त प्रकल्पामध्ये असलेल्या प्रकल्प बाधित गावांमधल्या तरुणांना डावलून त्या ठिकाणी असलेले जे ठेकेदार आहेत आणि जे कंत्राटदार आहेत, मी त्यांची नावं घेऊ शकते. अहमदाबादमध्ये असलेले धर्मेश पटेल म्हणून ठेकेदार आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे खाली छोटे मोठे ठेकेदार असतील, असे 40 ते 45 ठेकेदार यांनी चालवलेला मनमानी कारभार, प्रशासनाला अंधारात ठेवून त्या ठिकाणी सुरू केलेली भरती आणि प्रकल्प बाधित तरुणांना डावलून त्या ठिकाणी बाहेरचे तरुणांनी या ठिकाणी देखील हा प्रश्न तितकाच मोठा आहे की पावतीवरचा पगाराचा आकडा वेगळा असतो आणि प्रत्यक्ष मात्र हातात पगार देताना वेगळा दिला जातो. असेच प्रश्न कंपन्यांच्या बाबतीत आहेत, खासगी कंपन्यांच्या बाबतीत आहेत, सरकारी प्रकल्पांच्या बाबतीत आहेत. त्यासोबतच CMGP प्रकरणाच्या संदर्भामध्ये मला एका तरुणाने फोन करून सांगितले की जिल्हाभरातून 200 फाईल होत्या, पण या 200 फाईलपैकी एकालाही अप्रुव्हल मिळालं नाही. बँकांची असणारी दिरंगाई किंवा फिरवा असेल, या सगळ्या गोष्टी असतील आणि त्यामुळे तरुणांच्या रोजगारावर असलेलं हे जे काही सावट आहे, या सगळ्या भूमिकांना घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 11 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी मोर्चाचं आपण आयोजन केलेलं आहे. मी जिल्हाभरातील तमाम युवकांना ज्यांच्या समोर रोजगारीचा प्रश्न आहे, कारण रोजगार हा खूप महत्वाचा भाग आहे आपल्या सगळ्यांच्या जगण्याचं साधन आणि वाढती महागाई, त्यातल्या त्यात बदलती नैसर्गिक परिस्थिती, वेगवेगळ्या संकटांना इथला भूमिपुत्र सामोरा जात आहे. पण या ठिकाणी असलेले सत्ताधारी यांची इच्छाशक्तीच नाहीये की आम्ही इथल्या युवकांच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये ठोस भूमिका घ्याव्यात. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीची नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आणि लोकहिताच्या भूमिका घेऊन रस्त्यावरचा लढा लढत असते. म्हणून मी जळगाव जिल्ह्यातील तमाम युवकांना आग्रहपूर्वक विनंती करते की आपण दिनांक 11 ऑगस्ट 2026 मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता शिवतीर्थ मैदान जळगाव इथे या ठिकाणी एकत्र यायचंय. या ठिकाणावरून आपण जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्याकडे आगेकूच करणार आहोत आणि जिल्हाधिकारी महोदयांसमोर आपलं म्हणणं मांडणार आहोत. निव्वळ म्हणणं मांडणार नाही आहोत, तर मी या व्हिडिओ सोबत डिस्क्रिप्टिव्ह मुद्दे देखील दिलेले आहेत की आपल्या नेमक्या भूमिका काय असतील. निवेदन देऊन थांबणं हा वंचित बहुजन आघाडीचा पवित्र नाही, तर घेतलेला हाती प्रश्न सोडवणं आणि त्याला योग्य पद्धतीने मार्गी लावणं ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची नेहमीच राहिलेली आहे. आणि म्हणून जळगाव जिल्ह्यातील तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणं, इथल्या सत्ताधाऱ्यांना जागे करणं ही जबाबदारी आता आपली आहे. म्हणून मी जिल्हाभरातील तमाम युवा साथींना, जे की आता स्वतःच्या हक्क आणि अधिकारांविषयी जागरूक झालेले आहेत, त्या सर्वांना आग्रहपूर्वक विनंती करेल की आपण 11 तारखेला सकाळी 10 वाजता शिवतीर्थ मैदानावर रोजगार महामोर्चा, भविष्यासाठीचा महामोर्चा आणि आपल्या अधिकारांसाठीच्या या महामोर्चात सहभागी व्हावं आणि एकमेकांना अधिक सदृढ आणि कशा पद्धतीने आपण सक्षम करू शकतो, एकमेकाच्या हातात हात घालून उभं राहावं, हीच सर्वांना नम्र विनंती व आवाहन. सर्वांना जय भीम.